नमस्कार, मी समीक्षा. आज तुमच्यासमोर 7 सेगमेंट डिस्प्ले विथ ऑर्डिनोचा एक प्रोजेक्ट घेऊन आलेली आहे. हा माझा प्रोजेक्ट नंबर 4 आहे. तर तुम्ही माहीतच असाल 7 सेगमेंट डिस्प्ले म्हणजे काय, का याला म्हटलं जाते 7 सेगमेंट डिस्प्ले. तर बघूया. 7 सेगमेंट डिस्प्ले म्हणजे इट डिस्प्ले द नंबर्स. and why it is called 7 segment display? Because in this pin electronic component there are 7 LED will be connected internally. That's why it called as 7 segment display. Since the beginning of electronic, 7 segment display have been used to display the number. They are easy to connect and understand, quite fun to use once they are properly implemented. We can search display to show the status of our system or show the data from the sensor. स्टेटस ऑफ अवर सिस्टीम बघण्यासाठी पण याचा आपण उपयोग केला जातो आणि डेटा फ्रॉम सेन्सरपासूनही डिस्प्ले करण्यासाठी उपयोग केला जातो. आपण बघूया की पिन ऑर्डिनो बोर्ड आणि 7 सेगमेंट डिस्प्ले कसे कनेक्ट करायचं ऑर्डिनो बोर्डला. अँड ऑर्डिनो बोर्ड कनेक्ट टू द कम्प्युटर वाय USB. एक ऑर्डिनो बोर्ड घ्या, त्याला कम्प्युटरला कनेक्ट करा USB थ्रू. नंतर ब्रेडबोर्ड आणि जम्पर वायर, 7 सेगमेंट डिस्प्ले लागणार, रजिस्टर 220 ओहम टू 1000 ओहमच्या रेंजमध्ये. हे सगळे कंपोनेंट्स आपल्याला नीड आहे. तर काही फॉलोइंग आपण याचे स्टेप्स बघूया. Mount the 7 segment display on a breadboard. If the display is common anode configuration, connect common anode plus pin to VCC port of the Arduino. If it is common cathode, connect the cathode to the ground port of the Arduino. Suppose आपण common anode घेत असेल तर VCCला कनेक्ट करायचं आहे. जर कॉमन कॅथोड घेत असेल तर ग्राउंडला कनेक्ट करायचं आहे. तर आपण इथे कॉमन ॲनोड कॉन्फिगरेशनची 7 सेगमेंट डिस्प्ले बघणार आहोत. कनेक्ट इच इंडिव्हिज्युअल सेगमेंट पिन टू वन इंडिव्हिज्युअल ऑर्डिनो डिजिटल पिन युझिंग रजिस्टर. मग बाकीचे जे इंडिव्हिज्युअल पिन आहे ऑर्डिनोच्या डिजिटल कॅथोड जे आहे ते आपण रजिस्टर थ्रू कनेक्ट करणार आहोत. मी एक्झाम्पलमध्ये इथे सांगते. याचा जो कॉमन ॲनोड जो आहे तो 5 वोल्टला कनेक्ट केलेला आहे आणि जो कॅथोड आहे तो आपल्याला डिजिटल पिनला रजिस्टर थ्रू कनेक्ट करायचा आहे. ते D2, D3, D4, D5, D6, D7, D8 या डिजिटल पिनला कनेक्ट केलेले आहे. आता ब्रेडबोर्डचे कनेक्शन ऑर्डिनोसोबत कसे कनेक्ट केलेले आहे या डायग्राममधून आपल्याला कळून येते. जसं सांगितलं की कॉमन ॲनोड, इथे कॉमन ॲनोड कॉन्फिगरेशन आहे, त्यामुळे हे आपण रेड कलरची जी वायर्स आहे ती कनेक्ट केली आहे 5 वोल्टला. आणि बाकीचे जे रजिस्टर आहे ते ॲज पर D2, D3, D4, D7ला कनेक्ट केलेले आहे 8ला. कारण हे 7 सेगमेंट डिस्प्ले आहे तर 7 बाकीचे जे आहे ते कनेक्ट केलेले आहे. नंतर बघूया. हे वायर येलो वायर इथे 4ला कनेक्ट केला आहे, पिंक वायर 6ला केलं आहे आणि त्यानुसार आपण इथे प्रोग्रामिंग करणार आहोत. कोणता वायर कोणत्या याला कनेक्ट केला आहे त्यानुसार आपण प्रोग्रामिंग लिहिणार आहोत. इथे मी रफ डायग्राम काढलेली आहे. तर बघूया. पिन अप म्हणजे 2 पिन नंबर. नंतर 2 पिनला कनेक्ट केलेले आहे. पिन अप 2 पिन नंबरला अप्पर सेगमेंट. पिन UPR 3 म्हणजे अप्पर राईट सेगमेंट. पिन DWR डाऊन राईट सेगमेंट. PW डाऊन सेगमेंट. PWL 6 डाऊन लेफ्ट सेगमेंट. पिन UPL 7 अप लेफ्ट सेगमेंट. अँड पिन CT इक्वल्स टू सेंटर सेगमेंट. तर पहिले आपण यामध्ये 7 सेगमेंट डिस्प्ले कॉमन ॲनोडमध्ये लॉजिक असं आहे की जर तुम्ही लो व्होल्टेज दिलं तर त्याचं आपल्याला आउटपुट म्हणजे हाय मिळणार. आणि जर हाय लिहिलं
तर त्याचं आउटपुट लो मिळणार. तर इथे असं याचा कॉन्सेप्ट आहे. व्हॉइड सेटअप म्हणजे काय? व्हॉइड सेटअप कशासाठी असते? व्हॉइड सेटअप हे एकदाच आपला प्रोग्राम रन करतो आणि सेट करतो पिन मोड. कोणत्या पिन मोडला सेट करतो? तर पिन मोड म्हणजे काय? पिन म्हणजे द नंबर ऑफ पिन हुज मोड यू विश टू सेट, आणि मोड म्हणजे इनपुट आउटपुट और इनपुट पुलअप. कोणत्या मोडमध्ये आहे? इनपुट आहे की आउटपुटमध्ये आहे, त्याच्यासाठी यूज केले जातं पिन मोड. आता पिन मोड इथे बघत आहोत आपण 1 2 3 4 5 6 7 पिन्स आपल्याला आउटपुटसाठी यूज केलेले आहे. void write number int value open curly bracket. First we erase the previous value. इथे एक फंक्शन घेतलेलं आहे आणि इथे आपण इरेज करणार आहोत पहिले प्रिव्हियस व्हॅल्यू. पहिले सांगितलं होतं हाय लिहिले मीन्स त्याचा उपयोग होतो ऑफ. ओके, सो पिन अप कॉमा हाय. डिजिटल राईट नथिंग बट फंक्शन इज यूज टू राईट हाय अँड लो व्हॅल्यू टू अ डिजिटल पिन. आपण कॉमन ॲनोड घेत आहोत त्यामुळे इथे इन्व्हर्स आहे. हाय म्हणजे 0 वोल्ट अँड लो मीन्स 5 वोल्ट. ओके, तो पिन अप कॉमा हाय हे जे सेवन सेगमेंट आहे ते आता इथे पहिले इरेज करून घेतलेले आहे. नंतर आपल्याला व्हॅल्यू डिजिट 0 शो करायचं असेल. डिजिट 0 LED डिस्प्लेवर 7 सेगमेंट डिस्प्लेवर शो करायचं असेल तर आपल्याला पिन अप, पिन UPR, पिन DWR, पिन DW, पिन DWL आणि पिन UPL या सगळ्या पिनला लो करायचं आहे. तेव्हा आपल्याला आउटपुट 0 मिळतील. 0 शो होईल त्या डिस्प्लेवर. इफ व्हॅल्यू इक्वल्स टू 1 असेल तर त्यासाठी आपल्याला पिन UPR आणि पिन WR हे लो हवे आहे. इफ व्हॅल्यू इक्वल्स टू 2 तो पिन UP, पिन UPR, पिन CT आणि PWL हे लो करावं लागेल. पिन व्हॅल्यू 3 साठी पिन UP, पिन UPR, पिन CT, पिन WR, पिन W या पिन्स आपल्याला लो करावं लागेल. व्हॉइड लूपमध्ये रिसेटिंग काउंटडाऊन राईट अ नंबर 3. जसं आपण फंक्शनमध्ये राईट नंबर 3 साठी काय बघितलं आहे तर 3 नंबर डिस्प्ले होणार आणि डिले होणार 1000 मिलीसेकंडचा. नंतर राईट नंबर 2 डिस्प्ले होणार आणि डिले होणार पुन्हा 1000 मिलीसेकंडचा. राईट नंबर 1 डिले 1000. 1 डिस्प्ले होणार आणि डिले 1000 मिलीसेकंडचा. राईट नंबर 0 डिले 1000 मीन्स 0 डिस्प्ले करणार आणि वेट करावं लागेल 1000 मिलीसेकंड. This was designed for common anode configuration. For a common cathode configuration, we need to change digital write function to the output the inverse. If high should output low, for example. जर आपण इथे कॅथोड कॉन्फिगरेशन घेतलं असतं तर त्याच्या इन्व्हर्समध्ये हाय शूड आउटपुट लो. हाय जर ठेवलं आपण मोड तर त्याचा आउटपुट लो मिळते. हाऊ इट वर्क? 7 segment display is made up of 7 LED connected together in certain physical pattern. If we control 7 segment individually, we can write any digit on a display and some later to look into the code. आपण पहिले सांगितलं होतं की 7 segment डिस्प्ले म्हणजे 7 LED कनेक्टेड आहे इंटरनली, त्यामुळे 7 segment डिस्प्ले म्हटलं जाते. आता the code makes 7 segment display count down from 3 to 0, then reset. Here we declare the individual pin for each LED segment on a display. आताच आपण बघितलं आहे की पिन UP = 2 म्हणजे ऑर्डिनरीच्या 2 पिनला कनेक्ट केलेली आहे.
त्याप्रमाणे पिन UPR, PWR, पिन DW, पिन DWL, पिन UPL आणि पिन CT जे नंबर्स प्रोव्हाइड केले आहे ते ऑर्डिनो बोर्डचे नंबर्स आहे. पिन डिजिटल पिन्स आहे. इन सेटअप फंक्शन वी सेट इच LED पिन ॲज अ आउटपुट. आपण सेट करतो प्रत्येक पिनला किती आउटपुट पिन आहे म्हणून. इथे जे 7 LED कनेक्ट केलेले आहे त्याला आपण आउटपुट मोडमध्ये करत आहोत. The custom write number function take a number we want to show on display as the argument. After it erase the display and light up each individual segment in order to obtain wanted pattern. तर इथे एक फंक्शन घेतलेलं आहे आपण आणि त्या फंक्शननुसार डिस्प्ले करणार नंबर्स. जसे की ऑर्डरमध्ये आपण या पॅटर्नमध्ये बघणार आहोत. डिजिटल राईट पिन अप कॉमा हाय. इथे हाय लिहिलेलं आहे म्हणजे इथे LED ऑन राहील, LED ऑफ राहील. पहिले आपण इरेज करून घेतो सगळं जे LED आहे ते. त्यासाठी 7 LEDसाठी हाय लिहिलेलं आहे पिन मोड. मग सपोज व्हॅल्यू 1 असायला पाहिजे तर पिन UPR आणि PWR लो मीन्स LED ऑन. नंतर आपण इथे लूप घेणार आहोत, वॉइड लूप. आणि नंतर राईट नंबर 2 डिस्प्ले होणार, 1 आणि 0. या ऑर्डरनी आपले नंबर डिस्प्ले होणार. बघूया 7 सेगमेंट डिस्प्ले कॅन बी यूज इन मल्टिपल ॲप्लिकेशन. Displaying digit value is the most used. However, in total we can display all digits 0 to 9 together with the letter A, B, C, D, E, F, G, H. Here we few things to consider. 0 to 9 नंबर डिस्प्ले होणार. नंतर कॉमन ॲनोड आणि कॉमन कॅथोड हे 2 टाईप्स आहे 7 सेगमेंट डिस्प्लेचे. Each 7 segment display is either common anode या common cathode. If it is a common anode, we connect the 5 volt each other pin with a resistor to individual digital pin to the Arduino. For the common cathode, connect the cathode to the ground port and other pin using resistor to individual digital pin. जर आपण बघितलं 7 सेगमेंट डिस्प्लेच्या पिनवर तर तिथे तुम्हाला डॉट शो होईल. तो डॉट नथिंग बट काय आहे. Most 7 segment display actually have 8 segment. It's small dot in the bottom right corner. When we multiple 7 segment display, we can use dot to correctly represent. And variation. The 7 segment display is just most popular configuration. There are other types as 9 segment, 14 segment, 16 segment and any English character can be displayed. हे पण काही कॉन्फिगरेशन आहे की त्याचे 7 सेगमेंटसोबत 9 सेगमेंट, 14 सेगमेंट, 16 सेगमेंट आणि हे अवेलेबल आहे जे की इंग्लिश कॅरेक्टर पण डिस्प्ले करतात. हा ऑर्डिनोचा सिम्पल प्रोजेक्ट आहे आणि जर समजलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि सबस्क्राईब करण्यासाठी सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि पाहण्यासाठी धन्यवाद.